जनार्दन भगत शिक्षण प्रशासक संस्था पनवेल के मुख्य प्रशासकीय कार्यालयों बागूभाई चंगू ठाकुर कॉलेज ऑफ लॉ के आधुनिक मूट कोर्ट का उद्घाटन समारोह आज हुआ संपन्न। इस अवसर पर संस्था के पदाधिकारी, शिक्षाविद, अधिवक्ता और छात्र छात्राएं बड़ी संख्या में रहे उपस्थित। देखिए खबरें आज भी के लिए पनवेल से ब्यूरो रिपोर्ट। हे चांगलं लॉ कॉलेज बिल्डिंग चांगलं आहे, आता बरं वाटतं, बाहेरून बरं वाटतं, शिक्षणही तशाच प्रकारे मिळायला पाहिजे. पण या शिक्षणाचा फायदा गोरगरिबांच्या केसेस चालवायला, त्यांच्यावर होणारा अन्याय. हे लॉ कॉलेज आहे तर कोर्टामध्ये ते उभे राहतील, उच्च न्यायालयात राहतील, हायकोर्टात राहतील, पुढे सुप्रीम कोर्टावर राहतील. तर आमचा हा राहुल करत ते जातोय ना कोर्टात, प्रॅक्टिस करतोय सुद्धा. तर हे करत असताना त्यांनी सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. पैशाची मोठी अपेक्षा न ठेवताना आपण जे शिकतोय या शिक्षणाचा फायदा गोरगरिबांच्यासाठी मिळावा. अगदी जसे आमच्याकडे काही अगोदर वकील झालेत, म्हणजे 100 रुपयावर वकिली करणारे, तशी याच मुलांना 1000-2000 वकिली करावी, म्हणजे त्यांनी 50,000 40,000ची चांगली केस लढवावी आणि त्यात कमीत कमी पैशामध्ये जनतेची सेवा करावी, ही आमची अपेक्षा आहे. इथले होणारे तरुण जे आहेत त्यांना आम्ही जे भगत साहेबांनी जे काम केलं आहे, धर्मीवाल्यांनी जे काम केलं आहे, तर त्या प्रकारे आपल्याला ह्या लोकांनी सुद्धा म्हणजे वकील झालेले त्यांनी ते काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि मला वाटते इथे जे संस्कार होतात, शेवटी संस्कारावर आहे सगळं काय. तर जे संस्कार आपण आमच्यावर झालं त्यामुळे आम्ही घडलो, आता आम्ही जे संस्कार करतोय तर त्याच्यातून ही मुलं सुद्धा, हे विद्यार्थी सुद्धा घडावे अशी आमची माफक अपेक्षा आहे. अगदी शेवटचा प्रश्न, हा दुग्ध शर्करा म्हणावा लागेल का? कारण प्रचंड ठाकूरांचा, आमदारांचा हा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं आज तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहेत ते अनपेक्षितपणे आहे. हा सगळा प्रवास पाहताना तुम्ही आता भावना व्यवस्थ झाल्या, तुमचे डोळे पाणवलेले आहेत. नाही, एक गोष्ट अशी आहे की हा 5 वाढदिवस आहे, म्हणजे तो दरवर्षी 5 ऑगस्ट येत असतो. आणि आम्ही ठरवलं होतं, काम सुरू केलं होतं 2 जून माझा वाढदिवस असतो, 2 जूनपर्यंत हे काम व्हावं असं. पण नंतर महिनाभर लेट होतं समजल्यानंतर म्हटलं मग आता जूनमध्ये नव्हे, जुलैमध्ये होईल पण 5 ऑगस्टला केलं अधिक चांगलं. आणि आम्हाला वाटतं आता सगळं काम पूर्ण झालेलं आहे, अपुरं आहे असं वाटलेलं नाही, घाईकरच्या केलेलं नाही. तर हा दुग्ध खरोखरच आहे आणि अगदीच दुग्ध म्हणजे ठरवलं ना आलं नाही, मग जवळपास 5 ऑगस्ट ते घेऊया. आणि मला वाटते एक स्मरणात राहील त्या संस्थेचं हे ऑफिस प्रशांत ठाकूरांच्या वाढदिवशी झालं, हे स्मरणात राहणं अधिक चांगलं आहे मला वाटते. आणि त्यात आपण नाही की आपल्या मुलांची वाढदिवस ठेवताना काय त्यात हे करतो, तर तसं आपण मला वाटते. माझं नाव राम बाबांनी माझ्या ठेवलं, माझ्यावर राम ठेवलं, मी राम काय झालेलं नाही, पण रामाचे संस्कार थोडे म्हणून मी चाललेलं आहे. तर तसं प्रशांत ठाकूर शांत आहे, शांत चित्ताने त्यांनी हे संस्थेचं कारभार पुढं करावं असे आमच्याशिवाय परिश्रम करावं आणि त्या दृष्टीनं उद्देश्य आता जावं. धन्यवाद. अध्यक्ष आहेत. पण अशा पद्धतीनं हे शिक्षण इथलं जे आहे ते आम्ही चांगलं उत्तम प्रकारचं, आम्हाला कोणी चॅलेंज द्यायचं म्हटलं तर म्हणजे वरचे 5-7 लोक येतील ना तेच येऊ शकतील अशा प्रकारचं आहे. कारण शरद पवार साहेबांनी ते आक्षेप केलेलं आहे. शरद पवार साहेब यांनी इथला आमचा इतका मोठा मुख्यमंत्री आणि हे सगळे आमच्यावर सरकार झाल्यावर साताऱ्यामध्ये सत्कार ठेवलं. पवार साहेब स्वतः त्यांनी आयोजित करायला लावलं, मी सर्व सत्कार ठेवलं. तर त्याचं कारण शिक्षण क्षेत्रात केलेलं आमचं हे काम आहे. समाज क्षेत्रात सेवा म्हणून आम्ही करतो. राजकारण आमच्या आता त्यांच्या डोक्यावर दिलेलं आहे, म्हटलं तू कर बाबा, काय करत ते गुजरेस तूच कर. मी आता पंचायतमध्ये निवृत्त झालो आहे, पण आता हे काम करत राहा मरेपर्यंत. जसं तुम्ही आता म्हणालात की अगदी शेवटच्या 1-2 प्रश्न. जसं तुम्ही आता म्हणालात की ते बघितल्यावर माहीत पडतंच की किती उच्च दर्जाचं अशा प्रकारचं हे सगळं तुम्ही विस्तारीकरण केलेलं आहे, कॉलेज निर्माण केलेलं आहे. त्यामुळे अशा